राष्ट्रवादीला अपात्रतेची भीती वाटते। राज्यसभा खासदारकीची ही 4 वर्षे शिल्लक असतानाही प्रफुल्ल पटेल यांना उमेदवारी देण्यात आली। प्रफुल्ल पटेल यांना पुन्हा राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली। प्रफुल्ल पटेल राजीनामा देऊन अर्ज भरणार आहेत। तर काही तांत्रिक कारणामुळे निर्णय घेतल्याची माहिती तटकरेंनी दिली। प्रफुल्ल पटेल यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त होणाऱ्या जागेवर नंतर दुसरा उमेदवार दिला जाणार आहे। राष्ट्रवादीला अपात्रतेची भीती वाटते अशी प्रतिक्रिया खासदार संजय राऊतांनीही दिलेली आहे। त्यामुळे 4 वर्ष कार्यकाळ शिल्लक असताना प्रफुल्ल पटेल यांनी राजीनामा दिलेला आहे। दरम्यान खासदार संजय राऊतांनी काय प्रतिक्रिया दिली यावरती पाहूयात। प्रफुल्ल पटेल यांची 4.5 वर्ष शिल्लक असताना ते परत निवडणुकीला उभे राहिले। या देशामध्ये असं कधी घडलं नव्हतं। याचा अर्थ स्पष्ट आहे की प्रफुल्ल पटेल यांच्यावर अपात्रतेची तलवार जी टांगती तलवार जी आहे त्यांना अपात्र करण्यासंदर्भात शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जी कारवाई करते त्याच्यामध्ये प्रफुल्ल पटेल अपात्र ठरले असते आणि ते अपात्र ठरतील। आपण अपात्र ठरू म्हणून त्यांनी अजित पवारांच्या गटातून पुन्हा एकदा राज्यसभेची उमेदवारी केली। तर या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत शरद पवार गटाच्या प्रवक्त्या सक्षना सलगर जोडलेल्या आहेत। ताई, लोकशाही मराठीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। नेमकी काय कारणे आहेत की राष्ट्रवादीने खासदारकीची 4 वर्षे असताना प्रफुल्ल पटेल यांना उमेदवारी दिली आहे? काय सांगाल यावरती आपण? मी तुम्हाला सांगेल, हा जो फुटीर आणि गद्दार गट आहे आणि जे सुनीलजी तटकरे त्यांचे प्रांत अध्यक्ष आहेत, अजितदादा राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, हे जे ढोंगी लोक आहेत यांच्या गटातले यांचा जो पक्ष ज्यांनी हिसकावून चोरलेला आहे या लोकांचं काही खरं नाहीये। भारतीय जनता पार्टी त्यांच्या मूळ तत्वाप्रमाणे त्यांच्या डीएनए जो आहे फोडाफोडी तोडातोडी आणि भारत जमाव पार्टी झालेली आहे। लोकांना बाहेरून बोलवायचं आणि जमाव करायचा। प्रफुल्ल पटेल हे अपात्र होणार आहेत, ही काळ्या दगडावरची पांढरी रेग आहे। दुसरं कारण मला असं जाणवतं की 2-3 दिवस राज्यसभेच्या निवडणुकीच्या संदर्भात हे काही क्रिया प्रतिक्रिया प्रत्येक पक्षाच्या वतीने येत होत्या। अजितदादांच्या गटामध्ये 2-3 लोक उत्सुक होते, त्यामध्ये स्वतः पार्थ पवार, सुनीलजी तटकरे। कारण सुनीलजी तटकरे यांना माहिती आहे की अनंत गीते त्यांना यावेळेस रायगड मधून आसमान दाखवणार आहे। त्यांना सुद्धा कुठेतरी वाटत होतं की अजितदादांनी मला राज्यसभा द्यावी। त्यामुळे यांची अंतर्गत धुसफूस प्लस हे लोक अपात्र होणार आहेत प्रफुल्लजी पटेल, त्यामुळे त्यांनी अचानक 11th आवरला प्रफुल्ल पटेल यांचं नाव सुचवलेलं आहे। जेव्हा की एवढी टर्म बाकी आहे तरी सुद्धा या लोकांनी त्यांचं नाव सुचवलेलं आहे। स्वतः सुनीलजी तटकरे माध्यमांशी बोलताना बोलले की आम्ही आता अचानक काही तांत्रिक बाबीमुळे, कुठली तांत्रिक बाब आहे, कुठल्या तांत्रिक बाबीमुळे त्यांनी हा निर्णय घेतलाय स्पष्ट आहे। हे अगदी धुतल्या तांदळासारखं स्पष्ट आहे। ही जी चोर पार्टी आहे, जे पक्षांनी चिन्ह चोरतात, मग तो मिम्मे गट असेल ना तर अजित पवार गट असेल, या लोकांना स्वतःवर शाश्वती राहिलेली नाही। यांना माहिती आहे भारतीय जनता पार्टी आफ्टर द लोकसभा इलेक्शन यांना फेकून देणार आहे। अगदी तांदळात जसे खडे निवडत असतात त्या पद्धतीने यांना फेकून देण्याचा प्रकार होणार आहे। म्हणून आजच आपली नैया पार कशी करायची म्हणून सेफ साईड म्हणून प्रफुल्लजी पटेल यांनी राज्यसभेच्या रिंगणात उतरवलेलं माझं असं मत आहे। परंतु येणाऱ्या काळामध्ये अगदी उंबरठ्यावर लोकसभा इलेक्शन्स आहेत, यांना महाराष्ट्राची जनता आसमान दाखवणार आहे आणि धूळ चारणार आहे याची मला खात्री आहे। नक्कीच ताई, खूप खूप धन्यवाद लोकशाही मराठीशी संवाद साधल्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।